नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्यासाठी घेऊन आले पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ. तर आज आपण आलोय मुलुंड स्टेशन जवळ एक खाऊ गल्ली येते आणि आज आपण काय काय ट्राय करतो ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघत राहा. आधी आपण आलोय पंजाब सिंध लस्सी ट्राय करायला. तिची व्हरायटी बघा किती बघा. या ठिकाणी यांनी स्वीट वगैरे पण ठेवलंय. मलाई सँडविच, काजू कतली. त्यांची नॉर्मल लस्सी 85 रुपीजला आहे. अरे ग्लास अर्धा हे खाली आहे भाई. चला ट्राय करूया, टेस्टिंग करूया भाई. आधी थिकनेस लेवल हा भारी आहे बघ. मलाही पण भेटले आपल्याला. म्हणजे आम्ही जरा हात मारायला भारी आहे. स्वीटनेस पण बरोबर आहे, थिकनेस पण एक नंबर आहे. पण लस्सीची क्वांटिटी मला जरा कमी वाटते आणि प्राईस 85 आहे. तर क्वालिटीनुसार तर क्वालिटी लस्सीची एक नंबर आहे. आवडली आपल्याला. कसं वाटलं अभि लस्सी? थोडा स्कॅम झाला. किती रेटिंग देणार तू 5 पैकी? 3.5. तुला? लस्सी चांगली आहे, थिक वगैरे आहे, स्वीट वगैरे बरोबर आहे. क्वांटिटी जरा जास्तच कमी आहे. हां, 85 रुपये म्हणजे जरा जास्तच महाग पण आहे क्वांटिटी वाईज. रेटिंग किती देणार या लस्सीला? टेस्टला रेटिंग 4. पंजाब सिंधचा हा आउटलेट नियरेस्ट मुलुंड स्टेशन आहे. खाऊ गल्लीच्या बाजूलाच आहे. तर चला, लस्सी पिऊन मजा तर आली आहे, पण थोडीशी महाग आहे. 85 रुपीज. हरिओम स्वीट्स. तर आता लस्सी प्यायलोय तर आपण काहीतरी खाऊया. हा बघा हरिओमचा मेन्यू. आपण आता आधी नाश्त्याला काय बघा स्नॅक्सचा आहे मेन्यू. तर स्नॅक्स आपण ट्राय करूया. मध्ये 50 रुपयाला लस्सी आहे. वाव. तर आता लस्सीचं उद्घाटन करतोय. लस्सीची आधी थिकनेस लेवल आहे 100 पैकी 90% तरी मस्त आहे. तर चला आधी आपण ट्राय करूया हरिओमची लस्सी. वाव, हो भाई बरी भारी आहे. भारी लागते ऍक्च्युली मित्रांनो, मस्ट ट्राय. आणि याच्यावरती वर ते हे पण टाकलेलं आहे, इलायची. हा इलायची टाईप टाकलेलं आहे. मस्त लागतंय. या लस्सीला रेटिंग आहे माझ्याकडनं 5 पैकी 4.8. 4.5. हो, अभिने 4.5 दिलं. मी 5 पैकी 6 देईल. कारण की 85 रुपयाची लस्सी त्यात ठीक आहे. टेस्ट वगैरे तर ओके होती, चांगली होती. पण ही भाई बघा, ही लस्सी भाई, त्यात वेलचीचा फ्लेवर. हा थोडेफार ड्रायफ्रुट्स पण लागत आहेत. आणि 50 रुपये काय वाईट आहे. ग्लास पण बघा प्रॉपर मोठा. 50 रुपये वर्थ आहे. आणि 50 रुपयानुसार हरिओमची लस्सी भारी लागली. कटलेट मागवला आहे, 25 रुपयाला आहे. तर त्याला आपण कटलेटची टेस्ट बघूया. गरम करून हरिओमचा कटलेट. भारी लागतो. आतली स्टफिंग पण एकदम प्रॉपर आहे. मस्त लागलं हरिओमचा कटलेट. तर कटलेटला रेटिंग माझ्याकडनं 5 पैकी 4.7. कटलेटला रेटिंग किती देणार भाई? कटलेट नॉर्मल होता, पण लग्न सराईत खातो तसा सेमच आहे. मजा आली. पण लस्सीची क्वांटिटी बघाल ना भाई, अजून संपत नाही. ग्लासाची साईज बघा, वरून खाल्यापर्यंत प्रॉपर सेम आहे. आणि पंजाब सिंधची जर कम्पेअर करायला गेलो ना, वर जरा मोठा होता आणि खाली असा बारीक होत गेलेला. दही कचोरी घेतली. तर चला आपण दही कचोरीची टेस्ट बघूया कशी आहे. दही बघ एकदम भरभरून टाकतो. हो भारी. यो बॉईस
Cheers. Cheers. अभी घे. अरे मी तेल घे. अरे घे. यो बॉय चेस. दही कचोरी. वाव. दही कचोरी पण खूप भारी लागते. कचोरीचं ते स्पायसीनेस आणि मीडियमनेस आहे ते भारी लागते. दही पण एकदम फ्रेश आहे. तर कचोरीला रेटिंग आहे माझ्यापैकी 5 पैकी 4.8. कसं लागलं शुभम? मस्त आहे दही कचोरी आणि स्टफिंग वगैरे पण एकदम प्रॉपर आहे कचोरीचं आणि दही वगैरे एकदम फ्रेश आहे. तर माझ्याकडून 5 पैकी 5. हो. मस्त आहे चांगलं. अभि कशी टेस्ट? 5 पैकी 4.5. हो. दही कचोरी 60 रुपयाला येते. 60 रुपयाच्या हिशोबाने वर्थ आहे. मस्त लागते. आता आपण मागवलंय दही समोसा. दही समोसाची पण सेम क्वांटिटी आणि याच्यामध्ये आपल्याला एका समोसामध्ये मस्त मिश्रण करून दिलेलं आहे. 50 रुपये आणि 50 रुपये प्राईस आहे. तर चला. हो, त्याच्यामध्ये सेपरेट पीसेस करून दिलेले आहेत. चला उचला बॉईस. गेली मी तेच का बघून का मी. यो बॉईज चेअर्स. दही समोसा. हरिओम. वाव. भारी लागतं एक नंबर. दही समोसामध्ये तुम्हाला समोसा टेस्ट जरा उशिरा येईल पण भारी लागते. समोसाची स्टफिंग वगैरे मस्त आहे. दही समोसाला रेटिंग आहे माझ्याकडनं 5 पैकी 4.8. दही कचोरी आणि समोसा ऑलमोस्ट सेमच आहे. फक्त स्टफिंगमध्ये थोडासा फरक आहे. तर कधी आलात तर नक्की ट्राय करा हरिओममध्ये. नियरेस्ट मुलुंड स्टेशनला आलेलो आहे. इथं पूर्ण खाऊ खाल्ली आहे लाईनीमध्ये. किती रेटिंग देणार अभि दही समोसा? 4.5. काय रे भाई तू रेटिंग वाढवतच नाही. तू किती रेटिंग देणार दही समोसा? मी 5 पैकी 4.8. 4.8 मराठी. आणि यांची कटोरीची साईज पण बघा मोठी आहे. कटोरी पण हार्ड आहे. मस्त प्रॉपर सर्व्हिस दिलेली आहे. गाजरचा हलवा आणि सुरली उंदिया पण अवेलेबल आहे. जेन होती. सगळं ट्राय केल्यानंतर आलो आम्ही हनुमंते स्पेशल फालुदा आईस्क्रीम खायला. चला बसायला मस्त सिटिंग अरेंजमेंट. हनुमंते स्पेशल फालुदा बघा. रेट वगैरे तुम्ही बघू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. आणि हे बघा आईस्क्रीमचे बकेट. हो. इकडे स्पेशल तगारी फालुदा आहे. बाल्टी फालुदा आहे. स्पेशल मुंबई स्पेशल फालुदा 500 रुपये. एक रोज फालुदा घेतला आणि एक फ्रूट सॅलड. ठीक आहे फ्रूट सॅलड. वाव. वाव. पुढे काय नाही एवढं लांब काय. तर बघा किती भारी आहे. हा फ्रूट सॅलड आहे आणि हा हनुमंतेचा स्पेशल रोज फालुदा. आणि यांनी 4 आईस्क्रीमचे डिप दिलेत. एक आतमध्ये गेलाय 4. तर चला आईस्क्रीम मेल्ट व्हायला लागलं. वाव. नंतर
आधी आईस्क्रीम खाऊन का ए भाई आरामात ए काय करतोय ओढ बाई ओढ बाई ओढ याचा पण ओढ त्याचं नाही ओढलं त्याचं पण घे सांडलं रे बाबा सांडव नका ओढून घ्या वाव काय आईस्क्रीम लागते यार भारी अरे निघ चावतो काय अरे का ठेवतील रोज कॉलेजचा टेस्ट एक नंबर आहे आणि आईस्क्रीमची क्वांटिटी बघा ते पण फक्त 80 रुपयामध्ये इथे 80 रुपयामध्ये आम्ही फालुदा खाल्लाय आणि तिथं फक्त लस्सी प्यायलेली आहे ते पण 85 मस्त रेटिंग आहे 5 पैकी 5 खूप आवडला आपल्याला हो 5 पैकी 6 आणि अडकला 5 पैकी 5 वाव फ्रूट सॅलड आपण आता ट्राय करूया जबरदस्त खूप भारी लागतं फ्रूट सॅलड दुपारचं उन्हामध्ये आलो ना तर असं आईस्क्रीम फालुदा खायला मजा येते खूप एवढा आईस्क्रीम फालुदा भरून दिला ना की बघा सांडलंय हा आईस्क्रीम डायरेक्ट मिळत हा 4 स्कूप आईस्क्रीम मी पण पहिला शॉक झालो की 4 स्कूप आईस्क्रीम या लोकांनी इकडे हे केले क्वांटिटी भारी आहे यांची तर एकदा आला तर नक्की ट्राय करा जरा मिक्स करतो भाई आईस्क्रीम एकदमच चिल झालंय फ्रूट भरून ड्रायफ्रुट्स पण येतात येस बघा ह्याच्यामध्ये पण बघा आईस्क्रीम बघा फुल ड्रायफ्रूट जबरदस्त मित्रांनो कधी मुलुंड स्टेशनला आला आईस्क्रीम फालुदा खायची इच्छा झाली तर हनुमंतेला नक्की भेट द्या खूप मस्त आहे मजा आली फालुदा खायला